सुद्धा ते पण त्यातलेच आहेत, संजय राऊत पण त्यातलेच आहेत, सगळे त्यातलेच आहेत. सगळी एका माळ्याची मणी आहे ती. जनतेला खुळ करायचं चालू आहे फक्त. जनता आता वैतागले सगळ्या ह्याला राजकारणाला ह्याला त्याला. हे जयंत पाटील बी सारखं काढून काढून दमले ते बी त्यातलंच आहे. काय म्हणजे अर्थ नाही, कोणाला विश्वासावर घ्या चेष्टा केल्या, पब्लिकची चेष्टेवर सगळे घालवाल्या सगळे नेते लोक. हे सगळे त्याने एकदा घेऊन जनताने चप्पलला मारा बरं या सगळ्या नेत्याने घेऊन. आज महाराष्ट्रासमोर असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, शेतकऱ्यांच्या दुष्काळाचा प्रश्न आहे, मराठवाड्यात दुष्काळ आहे, टँकरनं पाणी अजून द्यायचं चाललंय. त्याचबरोबर बेरोजगारीचा प्रश्न महाराष्ट्रासमोर आवासून आहे. उद्योग मंत्री उद्योग आणतो म्हणून फिरतायत, पण आहे त्यांच्या जिल्ह्यातले उद्योग बंद पडत चालले. नीटचा पेपर फुटला, यावर कोणतीही कारवाई नाही. यामध्ये शिक्षण मंत्र्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. ते फक्त आमदार आणि खासदार फोडण्यातच व्यस्त आहेत. 2019 साली माझ्यामते एका फोनवर त्यांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आता ते आहे का? आता ते राजकारण आहे का? कुठे गेलं ते राजकारण? सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय उलथापालथी झालेल्या आपल्याला दिसून येतात. 2 आठवड्यांपूर्वी आपल्याला असं दिसून आले की उद्धव ठाकरेचे गटाचे 6 खासदार हे फुटलेले आहेत. आणि आता आपल्याला कालची बातमी अशी कळते आहे की उद्धव सेनेचे सगळ्यात विश्वासू आणि प्रामाणिक नेते मानणारे सचिन अहिरे यांनी शिंदे गटाची वाटचाल धरलेली आहे. हे पडसाद अत्यंत गंभीर असे स्वरूपाचे मानले जातात आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला खरंच एक अत्यंत चिंताजनक बाब अशी मानली जाते. आता मी सध्या कोल्हापुरातील रंकाळ्याजवळ आहे. काही नागरिक आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी चर्चा करूया. नेमकं दादा काय वाटतंय, 2 आठवड्यांपूर्वी 6 खासदार जे होते ते शिवसेनेचे एकनाथ शिंदेच्या गटात गेले आणि कालच बातमी आली की सचिन अहिरे हे सुद्धा त्यांचे प्रामाणिक निष्ठावंत असणारे कार्यकर्ते म्हणा किंवा आमदार म्हणा हे गेलेले आहेत. नेमकी काय भूमिका एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतं? जो तो आता आमदार असून द्या, तो खासदार असून देत, स्वतःच्या स्वार्थापोटी सर्वजणी निघालेले आहेत. आता बघितलं तुम्ही त्यांच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण आहेत. ईडीचं असेल किंवा काय असेल, अशी वेगवेगळ्या चौकशा लागल्यानंतर किंवा ते भाजप आणि अमित शहाकडून त्यांना भीती कुठली तरी दाखवली जाते, ब्लॅकमेलिंग केलं जाते आणि त्या ब्लॅकमेलिंगला भिवून हे सगळेजण शिंदे गटात आणि इतर भाजपमध्ये निघालेले आहेत. तर नेमकं बघितलं तर महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी म्हणा किंवा पेपर फुटीची जी प्रकरणं आहेत ती मोठ्या प्रमाणावर दिसून आलेली आहेत. ह्या प्रकरणांना एक वगळता ह्या गोष्टींची चर्चा आता महाराष्ट्रात जास्त होताना दिसते. आता याच्यामध्ये नीटचा पेपर फुटला, यावर कोणतीही कारवाई नाही. यामध्ये शिक्षण मंत्र्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. ते फक्त आमदार आणि खासदार फोडण्यातच व्यस्त आहेत. याकडे जर त्यांनी लक्ष दिलं तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं कुठलं तरी उज्ज्वल भविष्य होईल. आज आमदार आणि खासदार फुटल्यानंतर परीक्षा तुम्ही परत घेताय, हे घेताय, पेपर फुटल्यानंतर परीक्षा परत घेताय, पण आमदार खासदार फुटल्यानंतर पण निवडणुका पण परत घ्या, अशी मला सरकारला विनंती आहे. नेमकं काय वाटतंय आता सध्या 6 खासदारानंतर सचिन अहिरे उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत मानले जाणारे कार्यकर्ते होते किंवा एक निष्ठावंत नेते होते. नेमकी काय भूमिका आहे तुमची सामान्य नागरिक? या सचिन अहिर असू दे, नाही तर 6 खासदार असू दे किंवा एकनाथ शिंदे असू दे, या फुटीरांना मातोश्रीनं काय कमी केलं होतं आजपर्यंत? अहो, जे पाहिजे ते दिलं होतं. सचिन अहिरेनं सुद्धा जो शब्द पाळला की आमदारकी जातो, आमदारकी त्यांनी शब्द पाळला होता मातोश्रीनं. तरीही काल त्यांनी बंडखोरी करायची, गद्दारी करायची अशी केलीच. पण आजपर्यंत मातोश्री यांना काय कमी केलं होतं? काल मान्य आदित्य साहेबांचं स्टेटमेंट आहे की मी आजपर्यंत यांना काय काय दिलं. बरं, भेटत नाही म्हणतात तर माझ्या गाडीत तर ते दररोज आहेत. पण असं काय झालं की बाबा हे फुटायची ह्यांना लक्ष नाही हे झालं? नेमक्या आता सध्या अनेक मुद्दे चर्चेत आहेत, पण त्या मुद्द्यांना वगळता, तर जसं मी विचारलं की मुद्द्यांना वगळता दुसरे मुद्दे किंवा हे खासदार आमदारांचं फुटीचे प्रकरण समोर येतात. सामान्य नागरिक म्हणून कसं बघतो? 100%. कारण आज बघा तुम्ही, बेरोजगारी बघा, प्रश्न भरपूर आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न बघा भरपूर आहेत. पेपर फुटतायत. यावर सरकार म्हणून मायबाप जनतेवर कुणाचंही लक्ष नाहीये. फक्त आमदार खासदार फोडणे, दिल्लीला नेणे, आमदार मंत्री सभापती बनवणे एवढंच चालू आहे. यांच्यावर लक्ष देणार कोण? फडणवीस साहेब लक्ष द्या. आता नेमकं संजय राऊत यांनी एक ट्विट केले की आम्ही त्या किरणांची वाट आज का धरावी, जे आमचे नव्हते ते आमचे कधीच नाही, आम्ही त्यांची वाट का पाहावी, असं त्यांनी एक ट्विट केले. त्या ट्विट संदर्भात तुम्हाला माहिती आहे का? काय सांगाल त्या ट्विट? 100% बरोबर आहे. आज सचिन अहिर जर तुम्ही धरला तर काय होतं त्यांच्याकडे?
मातोश्रीचा एक शब्द की मी तुम्हाला आमदार करतो हा शब्द जर मातोश्रीने जर धरला असेल आणि त्यांना आमदारकीपदी बनवलं असेल तर त्यांनी शब्द हा पाळायला पाहिजे होता, निष्ठा जपली पाहिजे होती. नेमकं असं पण म्हणलं जातंय की जे जिथून आदित्य ठाकरे निवडून आल्यात त्यांचा आपल्या सचिन अहिरे यांचा हात मोठ्या प्रमाणात त्यांना निवडून आणण्यामध्ये आहे असं देखील म्हटलं जाते. येणाऱ्या 2029 साली कळेल. अहो ठाकरे आहेत ते, यांच्या डोक्यावर हात, प्रत्येकाच्या डोक्यावर हात त्यांनीच ठेवलाय. दगडाला सुद्धा देवत्व प्राप्त त्यांनीच करून दिले. मी एवढं सांगू इच्छित की सचिन अहिरे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करायचे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना आमदारकीला शिवसेनेचे उमेदवार संजय शिंदे यांच्या विरोधात ती निवडणुकीला उभारली. संजय शिंदेनी त्यांचा पराभव केला. संजय शिंदेने शिवसेनेचा त्यांचा पराभव केला आणि पराभव केल्यानंतर त्यांनी नंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेत प्रवेश करताना आदित्य साहेबांनी त्यांना एक वचन दिलं होतं की तुम्हाला आमदार केलं. शिवसेनेनं आमदार केलं, शिवसेनेचं उपनेतेपद दिलं, आणखी बरंच काय दिलं त्यांना. पण जे काही उपकार केले ते सचिन अहिर विसरले स्वतःच्या स्वार्थापोटी. आणि येणारं जो आता भविष्यातली जी निवडणूक आहे, ठाकरे गटाकडे आता जे बहुमत आहे ते त्यांना आमदार होण्या इतपत त्यांच्याकडे मतदान नाही, त्यामुळे ते पक्ष सोडून शिंदे गटात गेलेत असं मला वाटतंय. तीच लोक मी दोन नेत्यांचे चरणी खरोखर नतमस्तक आहे. एक म्हणजे मनोहर जोशी आणि दुसरे म्हणजे अरविंद सावंत, ज्यांनी एका फोनवर आणि एका चिठ्ठीवर मुख्यमंत्रीपद आणि केंद्रीय मंत्रीपद सोडलं. अक्षरशः त्या दोघांच्या चरणी खरोखर नतमस्तक आहे की अहो मुख्यमंत्रीपद कुणाला नको आहे किंवा केंद्रीय मंत्रीपद. उद्धव साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या एका फोनवर त्यांनी या पदाला लाथ मारली होती. अहो ती कुठं आणि ही कुठं. आत्ताचं राजकारण बघा, ते राजकारण बघा. अरविंद सावंत बघितला तर 2019 साली माझ्या मते एका फोनवर त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आता ते आहे का? आता ते राजकारण आहे का? कुठे गेलं ते राजकारण? की काय परिस्थिती वाटते एक सामान्य नागरिक म्हणून ह्या सगळ्या प्रकरणावर काल आणि 2 आठवड्यांपूर्वी जे 6 खासदार फुटले त्याबद्दल नेमकं काय वाटतं? पेपर फुटीचं आता परवा आम्ही आंदोलन केलं इथे चौकात. पूर्ण गंभीर इश्यू आहे सगळ्या गोष्टी. हे चुकीचं आहे. हे सगळं असं लय लांबड लावत चालले सगळे. राजस्थान इकडं मुंबई सगळे फुटलेले आहेत. आरोपी आहेत 2-3 गावलेले आहेत त्यात. तिथनं पुढे आधी तपास चालू आहे तिकडं. राजस्थानला लोक इकडे तिकडे चोरासनी धरायला चालू आहे. चोर गावले तर पेपर फुटी थांबतील. आता काल नेमकं खासदार फुटले 6 खासदार काल 2 आठवड्यांपूर्वी फुटले आणि आता काल सचिन अहिरे यांचं जे प्रकरण बघताय आपण सगळीकडे आपल्याला बातम्या मिळतात. ठाकरे सेनेचे सचिन अहिरे फुटले. आता नेमकं काय मत तुमचं आहे याबद्दल? 6 आमदार आपल्या ठाकरे गटाचे इथले राजकारण गढूळ झालेलं कोल्हापुरात इकडे तिकडे मुंबई तिकडे हे चुकीचं आहे. हे असं त्यांच्या जेवण निवडून याचं हे करताय हे चुकीचं आहे. नेमकं आता बेरोजगारी सगळीकडे चालली आहे. पेपर फुटत्यात किंवा वेगवेगळे प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, जनतेचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. याला न सोडता दुसरे प्रश्न लोकांच्या समोर येतात. जनताचा प्रश्न आहे बरोबर आहे. हे जे करायला सगळे ते चुकीचं करायला आमदार खासदार हे पैसे घेऊन हे सगळं राजकारण ढवळ करायला. जनता आता पिसळलेला आहे. जनता त्याने माफ करणार नाही. ते त्या घरी बसवणार आहे. सगळ्या प्रकरणाकडे बघता ह्यांनी जी उत्तर दिली जनता त्रस्त झाली आहे एवढंच आम्ही सांगू शकतोय. या प्रकरणातून जनता त्रस्त झालेली आहे, राजकारणानं वैतागलेली आहे जनता पूर्णपणे. तर यांना सगळ्यांनाच बाजूला काढून हे जनतेच्या ताब्यात द्यावं. आता सगळीकडे बघता की एकंदरीत कॉक्रोच जनता पार्टी सुद्धा आंदोलन चालू आहे सगळ्या भारतात. कुठलीही पार्टी अस्तित्वावर राहता कामा नये. लोकशाही आहे आपली. लोकशाहीच्या मार्गाने सगळं व्यवस्थित चाललं पाहिजे. काय नेमकी भूमिका आहे तुमची? काय सांगा? काय नाही, मला थोडक्यात एकच सांगायचं आहे. सगळेच पक्ष असून दे, भाजप असून दे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, सगळ्यांनी फक्त सामान्य मतदाराची चेष्टा केलेली आहे. नुसतं निवडून यायचं, आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात. पूर्ण जनतेची फसवणूक आहे टोटली. या सगळ्यांवर संजय राऊत आक्रमक होताना दिसतंय. नेमकं 6 खासदार फुटल्यानंतर सुद्धा आणि आता सुद्धा ते पण त्यातलेच आहेत. संजय राऊत पण त्यातलेच आहेत. सगळे त्यातलेच आहेत. सगळी एका माळ्याची मणी आहे ती. जनतेला खुळं करायचं चालू आहे फक्त. शिवसेनेतील 6 खासदार फुटल्यानंतर आता सचिन अहिरेंनी सुद्धा आपला पक्ष बदललेला आहे, गट बदललेला आहे. ते आता शिवसेनेच्या गोटात गेलेले आहेत. आता आपण आहे किरण पडवळ यांच्या बरोबर. नेमकी काय परिस्थिती आहे 6 खासदार फुटल्यानंतर आणि आता सचिन अहिरे जे गेलेले आहेत शिंदे गटांच्या गोटात, कसं बघता ह्या सगळ्या प्रकरणात? प्रथमतः मी या खासदार आमदार जे स्वतः विविध कारणं देऊन
फुटून स्वतःचं समर्थन करतात आणि त्याचा मी निषेध व्यक्त करतो. राहिला प्रश्न, आज महाराष्ट्रासमोर असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, शेतकऱ्यांच्या दुष्काळाचा प्रश्न आहे, मराठवाड्यात दुष्काळ आहे, टँकरनं पाणी अजून द्यायचं चाललंय. त्याचबरोबर बेरोजगारीचा प्रश्न महाराष्ट्रासमोर आवासून आहे. उद्योग मंत्री उद्योग आणतो म्हणून फिरतायत, पण हाय त्यांच्याच जिल्ह्यातले उद्योग बंद पडत चालले. अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राला दिलासा द्यायचा सोडून सत्ताधाऱ्यांकडून ऑपरेशन टायगर, ऑपरेशन आणि काय अशा नावाने ऑपरेशन करून मी माध्यमांच्या माध्यमातून कालपासून बघतो की टी व्हीवर दुसऱ्या कुठल्या बातम्याच नाही. माझं माध्यमांना पण विनंती आहे की ह्यांना महत्त्व देऊ नका. हे सगळी माणसं स्वतःची सोय राजकारण बघायसाठी वेळेनुसार संधी जशी मिळेल तशी पार्टी बदलायचं काम करत असतात. स्वतःचा स्वार्थ, त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही. तर जर जनतेच्या प्रश्नांशी घेणं असलं तर नागनाथांना सारखा माणूस आज इतकी वर्षे विरोधात राहून, कुठल्याही सत्तेच्या पक्षांचा विरोधात राहून सुद्धा तिने कारखाना असेल, संस्था उभा करून लोकांच्यासाठी सकाळी 7 वाजता काम करायचे. सत्ताच पाहिजे, सत्तेत गेल्यावरच कामं करू शकतो असं काही नाही. राजू शेट्टींसारखा माणूस विरोधात जाऊन आमदार खासदार होऊन लोकांचे प्रश्न सोडवत होते. त्यामुळे एकंदरीत आज जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे, ही परिस्थिती पाहिजे असली तर येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनता ह्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने नेपाळ आणि बांगलादेशमध्ये नेटिझनचा उद्रेक झाला, तो उद्रेक आज विद्यार्थ्यांचे पेपर सुरक्षित नाहीत. नीटचं काय झालं, TETचं काय झालं, इकडे यांचं लक्ष नाही. पण कुठं कोण आमदार मला मिळतोय काय, कोण खासदार मिळतोय काय, माझा पक्ष वाढतोय काय, ही जी भूमिका आहे ही थांबली पाहिजे. नाही तर जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये या सत्ताधाऱ्यांना देखील रस्त्यावर फिरू देणार. नेमकं असं पण म्हणलं जाते की काल सचिन अहिरे हे शिंदेच्या गोटात गेले, त्यानंतर एकंदरीत सगळ्या प्रकरणाकडे बघता आदित्य ठाकरे हे सचिन अहिरे यांच्या जीवावर निवडून आलेत असं सुद्धा म्हटलं जातं. मुळात कसं आहे, आदित्य साहेब 2019ला आमदार झाले, 77,000मध्ये होतं. सचिन अहिरे त्या ठिकाणी 3 वेळा आमदार होते. त्यांचं त्या ठिकाणी काम आहे असं नाकारता येणार नाही. पण त्यांची सुद्धा मदत झालेली आहे, आपण त्यांना नाकारता येणार नाही. पण असं जरी असलं तरी त्यांचा देखील मान सन्मान ठाकरे कुटुंबाने ठेवलेला आहे सचिन अहिरांचा. त्यांना काही तसं कमी पडू दिलं नाही. नेमका आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे TETचा काल परवा जो पेपर फुटला आणि नीटचा जो पेपर फुटलेला, सगळ्या पार्श्वभूमीला घेऊन हा मुद्दा वगळता खासदार फुटले, आमदार फुटले, हे मुद्दे पुढे आणले जातात. ह्यावरती कसं बघता या सगळ्या? ते सांगायला लागलोय की विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी कुणाला नाही. राजकीय लोकांना आपापल्या राजकीय भविष्याची सोय करायसाठी हे पक्षांतर बदलाचे सगळे उद्योग चालू आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी कोण बोलतंय? आज सभागृहात आता अधिवेशन चालू आहे, कोण बोललंय का? हे इकडे गेले, ते तिकडे गेले, आम्ही तुमची जिरवली, तुमचा पक्ष फोडला, अशा पद्धतीने चाललंय. म्हणून हा ज्यांना खरोखर सत्ताधाऱ्यांना तुम्हाला बहुमतानं जनतेने दिलंय ना, वन साईड बहुमत आहे महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांना, विरोधक आणि त्यांचं अस्तित्व ते ठेवलेलं. मग तुम्हाला कुणी आवडवलं? करा ना तुम्ही. हे का व्हायला लागले? जनतेच्या मनात हा प्रश्न आहे, तुम्हाला काय पाहिजे नेमकं? लाडकी बहीण योजना आणली आणि लाडकी बहीण योजनेचं आता काय झालं, काय परिस्थिती आहे? महिला रस्त्यावर बँकेत जाऊन शिव्या द्यायला लागल्यात. तर त्यावेळी जर तुम्ही त्या नियमानं राबवली असती, त्याला पैसे दिले, तिने जे अर्ज करत त्याला पैसे दिले, एका घरात 4 ॲडव्हान्स पैसे दिले. आणि आता काय परिस्थिती आहे? 2100 देतो म्हटले होते ते इलेक्शनच्या आधी, ते 2100 बी नाही आणि हाय 1500 बी बंद करत आणले तिने. अशा पद्धतीनं फक्त सत्ता मिळवायसाठी नवीन ट्रेंड जो देशात आलेला आहे, सत्ता मिळवायची, आमची सत्ता पाहिजे आणि आम्ही काय करू शकतो, मग जनतेचे आम्ही काय विचारणार नाही, अशी पद्धत नवीन राजकारणात आलेली आहे. सगळ्यात दुसरा प्रश्न असा की खासदार फुटले 2 आठवड्यांपूर्वी, त्यातले लोकप्रिय नेते म्हणून ओमराजे निंबाळकरांच्याकडे बघितले जात होते. ते म्हणत होते की मी एकनिष्ठ राहणार, उद्धव ठाकरेंचा मी प्रामाणिक आहे, असं त्यांचं वक्तव्य होतं. पण काही 2 आठवड्यांपूर्वी असं चित्र आपल्याला सगळ्या बातम्यांमध्ये बघायला मिळालं की ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात गेले. ह्या सगळ्या प्रकरणाकडे नेमकं आणि त्यांच्या ह्या वक्तव्याला धरून आणि आत्ता ते गेले, ह्या सगळ्याकडं ह्या भूमिकेला कसं जातं? खरं तर ओमराजे हे कडवट शिवसैनिक होते. ठाकरेंच्या बरोबर ते 2009ला आमदार झाले, त्यानंतर परत 19ला खासदार, 24ला खासदार, बहुमतानं ते निवडून येत होते. त्यांचा मतदारसंघात संपर्क होता आणि त्यांनी एवढा पक्ष फुटल्यानंतर सुद्धा त्यांनी मागच्या ह्याच्यात स्वतः फुटायचं काय धाडस केलं नाही. कैलास पाटील ते असतील, त्यांच्यामध्ये आदर होता, महाराष्ट्रामध्ये आदर होता. हे एक घराणं, निंबाळकर घराणं हे तत्वाशी बांधलेलं आहे. त्यांचे वडील असतील पवनराजे, आणि तसं असताना आज त्यांच्याकडनं ती जी कारणं सांगून गेली,
ही कुणाला पटत नाही. मला तर पटण्यासाठी आणि तिथल्या स्थानिक जनता जी आहे त्यांच्याबरोबर त्यांना सुद्धा ते पटलेलं नाही. त्यांनी सगळ्यांनी 3 दिवस सगळ्या त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले की दादा तुम्ही जाऊ नका. एसटीत जागा मिळवून देणे, ट्रकवाल्याच्या असं सर्वसामान्य माणसात रमणारा तो माणूस होता. पण काय त्यांना ऑफर आली आणि काय त्यांच्यापुढं हे आलं आणि ते ज्याचं भांडवल ते करायचे की त्यांच्या वडिलांचं जे हे झालं निधन त्यांनी केलं त्याच्या आधारावर भावनिकच्या आधारावर कायम राजकारण केलं, तो पण आता मुद्दा संपला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्या धाराशिव बार्शी मतदारसंघात जे लोकसभेला येतात त्या मतदारसंघातली जनता त्यांना जवळ घेणार नाही. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेत परत पाय ठेवता येणार नाही अशी तिथल्या मतदारांची एक भावना झालेली आहे. सगळ्यात शेवटचा प्रश्न असा आहे की एकंदरीत 6 खासदार आणि कालचा विषय सचिन अहिर यांचा, ह्या सगळ्यानंतर सत्तेमध्ये गेलेल्या खासदार आमदारांना आणि सत्तेमध्ये असणाऱ्या खासदार आमदारांना नेमकं काय संदेश द्याल आणि काय सल्ला द्याल? तर मुळात मी ते सांगालो की जनतेनं तुम्हाला सत्तेमध्ये बसवल्यानंतर समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत सत्ता शेवटच्या थरातला जो त्याच्यामध्ये सत्तेने पोचवायचं काम सत्ताधाऱ्यांचं आहे. ते काम कोणही प्रामाणिक करते असं वाटत नाही. जो तुम्हाला मंत्रिपद कसं मिळेल, मला आणि काय मिळेल, मला काय मिळेल, अशा पद्धतीनं मग मी इथं देणार मी दुसरीकडे जातो, असा जो ट्रेंड एक नवीन आलेला आहे ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि हे जे पक्षांतरबंदी कायदे करून ठेवले आहेत त्याला पण काय अर्थ नाही. सोयीनुसार कायदे वळवले जातात. त्यामुळे शेवटी ह्याचा कुठंतरी उद्रेक हा रस्त्यावर येऊनच होणार आहे. कारण न्यायालयात जाऊन न्याय मिळत नाही. 10-10 वर्षे ते प्रलंबित राहतात, 20-20 वर्षे. ज्यावेळी न्यायालयात न्याय मिळेल त्यावेळी रस्त्यावर येऊन जनता न्याय मिळवणार आणि त्या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तर आताच आपण ऐकले की लोकांच्याकडून प्रतिक्रिया नेमक्या कशा प्रकारच्या येतात, कारण की मोठ्या प्रमाणावर महागाईचा, त्याचबरोबर बेरोजगारीचा आणि त्याच प्रकारे नीट पेपर फुटी, त्याच TET पेपर फुटीचा दणका मोठ्या प्रमाणावर लोकांना बसलेला आहे. पेपर फुटीनंतर मोठ्या प्रमाणात आक्रमक विद्यार्थी सुद्धा झालेले आहेत, त्याचबरोबर पालक सुद्धा झालेले आहेत. महागाईचा तर प्रचंड भडका उडालेलाच आहे. अशातच 6 खासदार फुटले. त्यानंतर काल परवा आपल्याला कालच बातमी आली की सचिन अहिरे जे उद्धव ठाकरे गटाचे सर्वात एकनिष्ठ नेते होते ते सुद्धा शिंदे गटांमध्ये गेलेले आहेत. या सगळ्या प्रकरणाला बघता कोल्हापूरमधून लोकांच्या मध्ये एक आक्रमक आपल्याला दिसून येत आहे. ग्राउंडवरून हा रिपोर्ट करत असताना मला हे जाणवले की मोठ्या प्रमाणावर लोकांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. नेमका याचा परिणाम कशा प्रकारे लोकांच्यावर होणार आहे, त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा उलटापालट पुढे जाऊन काय काय होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सूरज पाटील सोबत मी साजिद पिरजादे, तरुण भारत, कोल्हापूर.